बघायचं आहे तुम्हाला? खरं बघायचं आहे कोकण कडा? गडकोटांवर दारू पिणाऱ्यांनो, मद्यपान करणाऱ्यांना लक्षात ठेवा. बाबांची कुऱ्हाड आहे. एक गाव दोन तुकडे. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहोत भटक्यांच्या पंढरीमध्ये. सुरुवातीला आलो तेव्हा 12 वाजले होते आणि कडाक्याचं ऊन होतं, त्यामुळे आपल्याला सुरुवातीला पाचनाई गावापासून आपल्याला व्हिडिओ काढता आला नाही. आणि बॅगेत बघा खूप सामानसुद्धा आहे, कारण आज आपण करणार आहोत कॅम्पिंग हरिश्चंद्रगडावर. सो बघूया याच्या पुढचा ट्रेक आपला कसा आहे, कारण आपल्याला अजून वर चढायचं आहे खूप सारं आणि ऊन पण खूप आहे. आणि आता जरा इथे हवा लागते, जरा शांत विसावायला बसलो होतो आणि आता तुमच्याशी मी गप्पा मारतोय. ठिकठिकाणी दम लागतोय खूप, कारण बॅगेचं वजन पण तेवढंच आहे. सो थकवा खूप येतोय. आणि माझे मित्रमंडळी आहेत, त्यांची मी तुम्हाला थोड्या वेळात ओळख करून देतो, कारण ते खाली आहेत. आणि आजचा हा व्हिडिओ बॅकपॅकिंगचा आहे, सो इंटरेस्टिंग असणारच, त्यात शंकाच नाही. कधी गेला होता तुम्ही वरती? सकाळी 7 वाजता. फक्त रविवारचे जाता तुम्ही? दोन्ही दिवस? गडावरती पाचनाई मार्गाने आलात ना, हे बघा काय पाचनाई गाव. त्या मार्गाने आपण वरती आल्यानंतर सुरुवातीला हा इथे शिड्या लागतील, एक उतरण्यासाठी आणि ह्या बाजूला चढण्यासाठी शिड्या बसवल्या आहेत. आणि पहिली इथे हे पूर्ण घसरगुंडी होती, तुम्ही बघत असाल की ह्या भागात पूर्ण घसरगुंडी होती. ती आता घसरगुंडी कमी करून आता इथे शिड्या बसवल्या आहेत. काय मस्त हवा सुटली, खूप भारी वाटतंय. आणि व्ह्यू तर त्यापेक्षाही खूप सुंदर. हा हा हा, माझे केस कसे ओढत आहेत. खूप कडाक्याचं ऊन आहे, चॅलेंज असतं, पण उन्हाला ट्रेक करणं पण खूप मोठं चॅलेंज. कारण असं धाडस फक्त काहीच लोक करतात, कारण भर उन्हात. भटक्यांना थोडी तरी उन्हातून सावली भेटली ना की बघा काय करतात ते. थांबला म्हणजे काय तुमच्यासाठी थांबतोय बघा. आता तुम्हाला ओळख करून देतो की आपल्यासोबत आजच्या ट्रेकला कोण आहे. आपल्यासोबत आहे प्रशांत भाऊ. शो असतो आपला, डायरेक्ट शो असतो. तुम्ही त्याला किती वेळा व्हिडिओ मध्ये बघितला असाल. दुसरे आहेत आपले युट्यूबर राहुल भाऊ. भाई तर वेगळ्या फॉर्म मध्ये. आणि एक तिसरी गोष्ट म्हणजे माझी बहिणाबाई आहे, पहिल्यांदा ट्रेक करायला आल्यात. त्या पण भर उन्हात दादासोबत ट्रेक करायचा आहे. आणि मारुती आपला आहे मित्र, हे बजरंग बली. लिंबू सरबत एकदम स्पेशल, डिस्काउंट. स्वप्नील बालदे 10 लावलं तर 10 रुपये ऑफ. उन्हात लिंबू पाणी. मंडळी, भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगडावर आज आपण आलो आहोत. आणि आज तुम्ही बघत आहात हरिश्चंद्रगडाचा प्रवास.
आता खूप उन्हानंतर आता सावलीत आलो आहे, कारण आता बघाल ना तुम्ही ज्या भागात पूर्णतः सावली आहे. खूप भारी वाटते आता. हे आजोबा भेटले होते, त्यांची ही कुऱ्हाड आहे, तुम्ही बघू शकता. आपण त्यांच्याशी गप्पा मारलेले आहेत, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. सो आणि कसे वाटले ते पण नक्की सांगा. चला वरती जाते ना तुम्ही. चला बाबा हाय करा, थांबा त्यांचा फोटो घेते क्लोजअप मध्ये. हाय करा. असं करा हाय. हा एवढंच. दादा व्हिडिओ साठी करतोस की खरं मनापासून करतोस? मनापासून करतोय. हा. गडकोटांवर दारू पिणाऱ्यांनो, मद्यपान करणाऱ्यांना लक्षात ठेवा. बाबाची कुऱ्हाड आहे. एक गाव 2 तुकडे डायरेक्ट. पप्प्या एक फोटो काढ आणि कॅप्शनला लिही, दारू पिणाऱ्यांना लक्षात ठेवा, बाबांची कुऱ्हाड आहे माझ्याकडे. हे कडक रे माझा लेकरा, माझं पिल्लू आहे. हे माझी बपटी. मंडळी, आता आपण गडावर येऊन पोचलोय आणि हा तिकडचा आहे परिसर. तिकडे सर्व हॉटेल्स आहेत, तुम्हाला जेवणाची वगैरे सोय होऊ शकते. हे बघा आमचे ट्रेकर मंडळी, त्यांची कशी हालत खराब झाली. सो खूप हवा सुटले आणि खूप भारी वाटते गडावर पोचून. पूर्ण थकवा नाहीसा झाला आता. आता आपण आहोत हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या इथे. बघा आमची ट्रेकर मंडळी, ते आहे पुष्करणी, हरिश्चंद्रेश्वरचं मंदिर, इथं आहेत गुफा, हे आहे तारामती शिखर. सो असा पूर्ण हा परिसर पावसात खूप फुलून दिसतो आणि मस्त बघण्यासारखा असतो. आपण आता केदारेश्वर मंदिर आणि
हरिश्चंद्रेश्वर मंदिरापासून कोकणकड्या या ठिकाणी चाललो आहे. फायनली पोचलो आहे कोकणकड्याजवळ आणि आता आपण पाहणार आहोत कोकणकडा. बघायचं आहे तुम्हाला? खरं बघायचं आहे कोकणकडा. कोकणकडा. सो मंडळी, स्वर्ग बघतोय स्वर्ग. आहाहा. टेंट बांधायला पण खूप कसरत लागते. तर मंडळी, अशा प्रकारे आपले टेंट लावून झाले आहेत. आता आम्ही चुलीची व्यवस्था करतो आणि त्यावरती जेवण बनवायचा प्रयत्न करतो, कारण आज हवा जास्त आहे. सो चॅलेंज असणार आहे आज एक. तरी पण धमाल मस्ती मजा ही नक्की येणार आणि ती तुम्ही बघायला विसरू नका.